धनंजय मुंडेंनी कृषी घोटाळा केल्याचा आरोप दमानियाने पुन्हा एकदा केला आहे. त्यासाठी दमानियांनी खतांची चक्क ऑनलाईन ऑर्डर मागवली. मात्र ही खतांची ऑर्डर घरी येण्याआधीच रोखल्याचा आरोप दमानियाने केलाय. इफ्को कंपनीने ऑर्डर थांबवल्याचा आरोप दमानियांनी केला. ई कॉमर्सला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाहीये. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांच्या आरोपांना इफ्को कंपनीने स्पष्टीकरण दिलंय. ॲग्रीबिग्री वेबसाईटला ऑनलाईन विक्रीचा अधिकार नाहीये. हे प्लॅटफॉर्म गैरवाजवी किमतीत उत्पादन विकतात असं स्पष्टीकरण इफ्को कंपनीने दिलं. धनंजय मुंडेचा राजीनामा कोण घेणार हे आधी ठरवा असा टोला संजय राऊतांनी अजित पवारांना लगावलाय. सिंचन घोटाळ्याच्या आरोपाच्या वेळी मी राजीनामा दिला होता, ज्याचा त्याचा निर्णय असतो असं सूचक विधान अजित पवारांनी केलं होतं. त्यावरूनच राऊतांनी दादांवर हल्लाबोल केला. भाजपचे आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी चंद्रशेखर बावनकुळेंनी फोडल्याची टीका आमदार जितेंद्र आव्हाडांनी केली. रोज डेच्या दिवशी धस मुंडेंची भेट झाली आणि नंतर बावनकुळेंनी त्यांचा व्हॅलेंटाईन केला असा टोला आव्हाडांनी लगावला. कोणावरही आरोप करून राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करणं योग्य नाही असं वक्तव्य ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बमनराव तायवाडे यांनी धनंजय मुंडेंबाबत केले. यावेळी त्यांनी अजित पवार आणि अनिल देशमुखांचा संदर्भ दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतरही त्यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत असं तायवाडे म्हणाले. संजय राऊतांनी थेट भाजपलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भाजपनं सुरेश धस हा मराठा चेहरा पुढे आणला. त्यासाठी संतोष देशमुखांच्या खुनाचा त्यांनी वापर केला. त्यामुळे संतोष देशमुखांची हत्या करण्यात भाजपचा हात आहे का असा गंभीर सवाल राऊतांनी उपस्थित केला. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबाबत खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला. येत्या काही दिवसात शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होईल असा दावा राऊतांनी केलाय. शिंदेसेनेचा एक गट तरी कोकणातील नेत्याच्या नेतृत्वात भाजपमध्ये जाईल असं राऊत म्हणाले. मंत्री नितेश राणेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना लक्ष केलंय. उद्धव ठाकरेंना सेना भवनाला टाळं ठोकावं, बाळासाहेब ठाकरेंनंतर सेना भवनाला काही महत्त्व उरलं नाही अशी टीका केली. खासदार संजय देशमुखांनी खळबळजनक आरोप केला आहे. शिवसेना फोडण्यासाठी पैशांचा वापर केला जात असल्याचा दावा खासदार संजय देशमुखांनी केला. शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला जातोय असं देखील त्यांनी म्हटलं. डॅमेज कंट्रोलसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता मैदानात उतरलेत. ठाकरे गटाच्या खासदारांची 20 तारखेला तर आमदारांची 25 तारखेला बैठक होणार आहे. खासदार आमदारांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेचं पुण्यातील मिशन टायगर रखडलं. एका माजी आमदाराला एकनाथ शिंदे यांच्याकडून कमिटमेंट हवी असल्यानं प्रवेशाला विलंब होत असल्याचं समजतंय. नेत्यांनी त्या भागात इतरांचा हस्तक्षेप नको अशी अट ठेवल्याची माहिती मिळते. आगामी महापालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक महायुती जिंकणार असा विश्वास व्यक्त केलाय. विधानसभेसारखाच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकणार असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 28 फेब्रुवारीला महत्त्वाची बैठक होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात ही बैठक असणार आहे. वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत ही बैठक होईल. सर्व आमदार खासदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मंत्रालयात आता उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष देखील स्थापन करण्यात येणार आहे. एकनाथ शिंदेचा स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष असेल. उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष हा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाशी संलग्न असणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या जन आरोग्य योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
राज्यातील 11 माजी आमदारांना अजूनही आमदार निवासाचा मोह सुटला नाही. आमदार निवासातील रूम त्यांनी सोडलेल्या नाहीत. काही मंत्र्यांनी बंगले मिळाल्यानंतर देखील आमदार निवासाचा ताबा सोडला नाही. नोटीस देऊनही ते खोली सोडत नसल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा मागील काही महिन्यांपासून पीएफ जमा करण्यात आला नसल्याचं समोर आलंय. ऑक्टोबर महिन्यापासून महामंडळानं पीएफ जमा केला नसल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील अर्थव्यवस्थेवर पडलेल्या बोजाची चर्चा सुरू झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत महायुतीत अनेक नेते स्वबळाचा नारा देत आहेत. त्यातच स्वबळाची भाषा करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना चाप बसलाय. महायुतीचे नेते स्वबळाचा नारा देत असतील तर ते अपरिपक्वपणाचं लक्षण आहे, अशा शब्दात संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांना सुनावले. पिंपरी चिंचवड शहरातील एका पेट्रोल पंपावर चक्क पेट्रोलऐवजी दुचाकीत पाणी भरले. वाहनांमध्ये 80% पाणी आणि फक्त 20% पेट्रोल भरून देण्यात आलं. शाहूनगर येथील HP कंपनीच्या भोसले पेट्रोल पंपावर हा सगळा प्रकार घडला. पेट्रोल पंपाच्या टाकीमध्ये पाणी गळती झाली असावी असा प्राथमिक अंदाज आता व्यक्त होतो. पुण्यातील शेवाळेवाडी आणि महादेवनगर परिसरात डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक हैराण झालेत. कॅनॉलमध्ये सोडण्यात आलेल्या सांडपाण्यामुळे या भागात डासांचे साम्राज्य पसरले. त्यामुळे या भागात डेंग्यू, मलेरिया तसंच GBHच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग करण्यात आला आहे. सोलापूर शहरासह भीमा नदीकाठच्या गावांना यामुळे पाणी पुरवठा होणार आहे. 1600 क्युसेक इतकं पाणी भीमा नदीत सोडलं आहे. त्यामुळे कुणीही नदीपात्रात उतरू नये अशी सूचना प्रशासनानं केली. पुण्यात कमाल तापमान 36°C पर्यंत गेलं आहे. त्यामुळे सकाळी गारवा आणि दुपारी उष्णता अशी स्थिती आहे. पुण्यामध्ये 17 फेब्रुवारीला कमाल तापमान 36°C आणि किमान तापमान 13°C राहील असा अंदाज आहे.